कॉर्पोरेट जिहादची राष्ट्रीय महिला आयोगाकडून आता दखल घेण्यात आली। राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार आहे, तक्रारदारांची भेट घेणार, सोबतच कंपनीची देखील पाहणी करणार। चौकशी समितीमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या वरिष्ठ समन्वयकासह 4 जण आहेत। निवृत्त न्यायाधीश साधना जाधव, हरियाणाचे निवृत्त डीआयजी बीके सिन्हा, सुप्रीम कोर्टाचे वकील मोनिका अरोरा यांचा यामध्ये समावेश आहे। राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार आहे। कॉर्पोरेट जिहादची राष्ट्रीय महिला आयोगाकडून सुद्धा दखल घेण्यात आली, त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज तक्रारदारांची भेट घेणार आहे, कंपनीची सुद्धा पाहणी करणार आहे। नाशिकमधल्या टीसीएस या कंपनीमध्ये धर्मांतरण आणि लैंगिक शोषणाचे अनेक प्रकार घडल्याचा आरोप होतो। या सगळ्या प्रकरणाची आता तपासणी केली जाते। दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाने सुद्धा या कॉर्पोरेट जिहादची आता दखल घेतली, तक्रारदारांची भेट घेतली जाणार आहे आणि कंपनीची सुद्धा पाहणी केली जाणार आहे। राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये। नाशिकमध्ये टीसीएस सारख्या मोठ्या कंपनीमध्ये लैंगिक शोषण आणि धर्मांतरणाचं प्रकरण समोर आलं। या प्रकरणी अनेकांना अटक सुद्धा करण्यात आली। एसआयटी आणि एटीएस कडून सुद्धा या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू असताना राष्ट्रीय महिला आयोगाने सुद्धा या कॉर्पोरेट जिहादची आता दखल घेतलेली आहे। राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार आहे, तक्रारदारांची भेट घेणार आहेत, सोबतच कंपनीची पाहणी केली जाणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, आज राष्ट्रीय महिला आयोगाची टीम नाशिकमध्ये येणार आहे, किती वाजता दाखल होईल आणि त्यांचा सगळा कार्यक्रम कसा असेल? कल्याणी, मागच्या काही दिवसांपासून नाशिकच्या टीसीएस कंपनीतील जो धर्मांतर प्रकरण आहे, महिलांवर अत्याचार केलेलं प्रकरण आहे, हा संपूर्ण देशभर गाजतो। या सगळ्या संदर्भात नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये जवळपास 9 गुन्हे दाखल आहेत आणि 7 संशयित आरोपी आतापर्यंत नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी सुद्धा स्थापन केलेली आहे आणि त्याच पद्धतीने एकूणच केंद्रीय यंत्रणा सुद्धा या सगळ्या प्रकरणाचा आता तपास करताना बघायला मिळतोय। काल एटीएसने तपास केला, आज एनआयचं एक टीम जो आहे तो नाशिकमध्ये दाखल झालेला आहे। हे सगळं होत असताना आता केंद्रीय राष्ट्रीय महिला आयोगाकडे सुद्धा या सगळ्या प्रकरणाचा हे दखल घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आज काही वेळानंतर राष्ट्रीय महिला आयोगाचं एक टीम आहे तो नाशिकमध्ये दाखल होईल आणि त्यानंतर या टीसीएस कंपनीमध्ये जाऊन इथे जे महिला कर्मचारी काम करतात त्यांच्याशी ते बोलणार आहेत आणि त्याच पद्धतीने जे पीडित आहेत त्यांच्याशी सुद्धा ते संवाद साधतील, अशा पद्धतीचं माहिती आहे। जवळपास 5 ते 7 लोकांचं हे टीम आहे, काही वेळानंतर ते नाशिकमध्ये दाखल होतील आणि महिला आयोगाकडनं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर ते जे अहवाल सादर करणार आहेत। त्यामुळे नेमका आता महिला आयोग या सगळ्या प्रकरणाचा कशा पद्धतीने तपास करेल आणि काय काय माहिती समोर येतात महिला आयोगाच्या पुढे, हे बघणं महत्वाचं असणार। किरण, आतापर्यंत किती तक्रारदार समोर आलेत आणि या सगळ्या तक्रारदारांची ही टीम भेट घेणार आहे? आतापर्यंत 9 जणांनी या सगळ्या प्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये हे गुन्हा दाखल केलेला आहे। त्यापैकी 8 महिला आहेत आणि एक तरुण, अशा पद्धतीचे 9 जण आहेत। या 9 जणांनी आतापर्यंत गुन्हे दाखल केलेले आहेत। प्रामुख्याने एका महिलेवरती अत्याचार झालेला आहे, काही महिलांचा विनयभंग आणि धर्मांतराचा प्रयत्न, असे वेगवेगळ्या पद्धतीचे हे सगळे तक्रारी आहेत आणि आतापर्यंत 7 संशयितांना देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे। आता हे राष्ट्रीय महिला आयोगाची जी टीम आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे आणि काही वेळानंतर ही टीम किरण, त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाकडून नेमकी काय तपासणी आणि पाहणी केली जाते हे पाहणं महत्वाचं आहे। तर नाशिकमध्ये आज राष्ट्रीय महिला आयोगाची टीम येणार आहे, तक्रारदारांची भेट घेत कंपनीची सुद्धा पाहणी केली जाणार आहे।